विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या 11 विधान परिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी आज 28 जुलै रोजी शपथ दिली। विधान भवनाच्या केंद्रीय कक्षात आज शपथ ग्रहण सोहळा पार पडला। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले होते, तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता। लोकसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या शिंदेच्या शिवसेना गटातील भावना गवळी यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात आली। आज 28 जुलै रोजी शपथविधीच्या वेळी भावना गवळी यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ असा नारा दिला। 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यावर्षी सुद्धा यवतमाळ, वाशिम मतदारसंघासाठी इच्छुक होत्या। शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली। यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र महायुती असल्या कारणाने त्यांचे तिकीट कापण्यात आले होते आणि त्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट मिळालं होतं। याशिवाय आज शपथविधीच्या दरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शपथविधीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं। तसेच त्यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार सुद्धा मानले। योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाणे, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली। महिलांचे जे काम आणि प्रश्न असतील, महिलांवर अत्याचार होत आहेत, शिक्षण, दुष्काळ, शाळा आणि ग्रामीण भागामध्ये जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आम्ही लक्ष देणार आहोत, असे मत प्रज्ञा सातव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। तर स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हितासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि या पदाला न्याय देऊ, असे शिवाजीराव गर्जे म्हणाले। विधान परिषदेचे आमदार हा माझ्यासाठी एक अनुभव असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले। तर अशा प्रकारे आज विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला, पण यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे भावना गवळी यांचा जय एकनाथ हा नारा। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।